विरोधी पक्षनेते पदाचा नवा फॉर्म्युला. नव्या फॉर्म्युल्याला काँग्रेसचा विरोध का? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? नमस्कार. निवडणुका संपल्या, निकाल लागले आणि आता सुरू झाले सत्ता आणि विरोधकांमधील जोरदार राजकारण. विरोधी पक्षनेत्या पदावरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे गटाचा दावा, दुसरीकडे काँग्रेसचा विरोध, तर तिसरीकडे शरद पवारांचा नवा फॉर्म्युला. या सगळ्या नाट्यमय घडामोडीचा अंत होईल का? पाहूया या व्हिडिओमधून. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% म्हणजेच किमान 29 आमदारांची गरज असते. मात्र ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 तर पवार गटाकडे फक्त 10 आमदार आहेत. अशा परिस्थितीत कोणताच पक्ष हा आकडा गाठू शकत नाही. मग विरोधी पक्षनेता होणार कोण? या पेच प्रसंगावर मात करण्यासाठी शरद पवारांनी एक नवा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यांच्या मते विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ 1.5 वर्षाकरता तिन्ही पक्षांमध्ये वाटून द्यावा. यामुळे सर्व पक्षांना संधी मिळेल आणि आघाडीचा तणावही कमी होईल. पण काँग्रेसने या प्रस्तावाला उघडपणे विरोध दर्शवलाय. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी जाहीर केले की संख्याबळाच्या आधारित निर्णय होणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे गटाची भूमिकाही ठाम आहे. सर्वाधिक जागा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचाच हक्क आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांनी आम्हाला जास्त जागा दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणं स्वाभाविक आहे. मात्र काँग्रेस आणि पवार गटाचा विरोध यामुळे आघाडीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आता या फॉर्म्युल्याला इतिहासाचा आधारही आहे. 1986 मध्ये विरोधी पक्षनेतेपद वाटून घेण्याचा प्रयोग झाला होता. जनता पक्ष आणि शेकापा यांनी प्रत्येकी 1 वर्ष विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं होतं. त्यामुळे पवारांचा फॉर्म्युला केवळ चर्चा नाही तर हा इतिहासातून प्रेरित आहे. महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष लागलंय. विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांची मर्जी ही महत्त्वाची ठरणार आहे. संख्याबळ कमी असलं तरीही हे पद ठाकरे गटाला जाईल का? मग आता प्रश्न उरतो, महाविकास आघाडी 1.5 वर्षाचा फॉर्म्युला मान्य करेल का? काँग्रेसचा विरोध महाविकास आघाडीला खिंडार पाडणार का? आणि जर फॉर्म्युला मान्य झाला नाही तर पवारांना विरोधी बाकावर 5 वर्ष काढावे लागतील का? तुमचं यावर काय मत आहे? संख्याबळाच्या अभावात राज्याला विरोधी पक्षनेता पद मिळेल का? किंवा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाईल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. डू मराठी, तुमचं राजकीय विश्लेषणाचं ठिकाण.